श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतीय उद्योग जगताचे पितामह, मानवीय कार्यातले अग्रणी आणि टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं देशातलं एक अद्वितीय व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. देशाच्या औद्योगिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे आणि मानवी मूल्यांशी तेवढेच प्रामाणिक राहिलेले रतन टाटा समाजासाठी आदर्श होते. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा. श्रोते हो, रतन टाटा भारतीय उद्योग विश्वातलं सर्वात विश्वासार्ह नाव. जवळपास 156 वर्षांची परंपरा असलेल्या टाटा उद्योग समूहाचं रतन टाटा यांनी सुमारे 22 वर्ष नेतृत्व केलं. जिद्द, शिस्त आणि कर्तव्य कठोरता या गुणांमुळे रतन टाटा यांनी टाटा समूहाला उद्योग जगतातल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं. रसायनं, पोलाद, वाहन निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या विविधांगी क्षेत्रात टाटा समूहातील कंपन्या प्रामुख्यानं आघाडीवर आहेत. नॅनो या मोटारीची निर्मिती करून त्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाचं 4 चाकी वाहनाचं स्वप्न वास्तवात उतरवलं. टाटापेक्षा दुपटीनं मोठा असलेल्या टेटली या ब्रिटिश समूहाचं अधिग्रहण असो, अथवा कोरस ही सर्वात मोठी पोलाद कंपनी असो, किंवा जग्वार आणि लँड रोवर या आलिशान ब्रिटिश वाहनांच्या कंपन्यांचं अधिग्रहण करून रतन टाटा यांनी एक प्रकारे आपली क्षमता जगासमोर सिद्ध केली. आदर्श उद्यमशील रतन टाटा यांच्याबद्दल अधिक माहिती देत आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी. महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे उद्योगरत्न ज्यांना म्हणता येईल असे सन्माननीय रतनजी टाटा आपल्यातून निघून गेले. संपूर्ण भारतच नाही तर जगभरातल्या उद्योग क्षेत्रावर एक प्रकारची शोककळा त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे. विश्वासार्हता म्हणजे टाटा, प्रामाणिकता म्हणजे टाटा, नैतिकता म्हणजे टाटा असं समीकरण ज्यांनी दृढ केलं. आणि या प्रचंड स्पर्धेच्या युगात ज्यावेळी नैतिक अनैतिकता याचा काही संबंधच राहत नाही, अशा काळामध्ये नैतिक मूल्यांचं अधिष्ठान कायम ठेवून उद्योग सांभाळणे, उद्योग वाढवणे आणि उद्योग चालवणे हे रतन टाटा यांच्याकडून जगानं शिकलं पाहिजे असं आदर्श उदाहरण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घालून दिलं होतं. त्यांच्या कंपन्यांच्या नफ्यातला 65% वाटा हा सामाजिक उपक्रमासाठी देण्याचं एक अभूतपूर्व आदर्श असं उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवलं. पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे तर सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण आहे. अशी अनेक कामं त्यांच्या या देणगीच्या माध्यमातून झाली. टाटा टेलिसर्व्हिससारखी, TCS सारखी जगातली आघाडीची कंपनी त्यांनी स्थापन केली. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची क्रांती केली. सर्व क्षेत्रामध्ये जवळपास टाटाचं प्रचंड योगदान आहे. उद्योग जगतामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये टाटाने फार मोठी क्रांती केली. स्टील उद्योगामध्ये टाटाचं नाव देशातलं प्रमुख स्टील उद्योजक म्हणून आहे. जमशेदपूरच्या त्यांच्या काकांनी सुरू केलेल्या टाटा स्टीलमध्ये फ्लोअर मॅनेजर म्हणून किंवा फ्लोअर ऑपरेटर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करून टाटाने त्यांच्या संपूर्ण साम्राज्य अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळलं. देशातल्या लोकांना, सामान्य कुटुंबांना स्वस्तातली कार मिळावी म्हणून त्यांनी टाटा इंडिकाचं उत्पादन सुरू केलं, जे भारतातल्या ऑटोमोबाईल क्षेत्राला एक नवी दिशा देणारं ठरलं. त्यानंतरची त्यांची टाटा नॅनो असेल किंवा ज्या देशांनी, ज्या कंपन्यांनी आपल्यावर आक्रमण करायचा प्रयत्न केला असं जग्वारसारख्या कंपनीचं टेकओव्हर करणं असेल, आणि त्यानंतर टाटाने ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडेल्सच्या माध्यमातून केलेली क्रांती असेल, ही भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्राला, पर्यायाने उद्योग क्षेत्राला फार मोठी चालना देणारी गोष्ट ठरली. अशी अनेक उदाहरणं त्यांच्या माध्यमातून देता येतील. उद्योगातलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि सामान्य माणसाला आपलंसं वाटणारं त्यांचं व्यक्तिमत्व. चेंबरचा अध्यक्ष या नात्याने ज्यावेळी मला त्यांना भेटण्याचा प्रसंग आला, त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांच्याकडून मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. त्यांची माझी शेवटची भेट 7 वर्षापूर्वी झाली. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की युवकांना स्टार्टअपसाठी तुम्ही चेंबरच्या माध्यमातून प्रोत्साहन करा. महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हेराचंद व टाटा समूह यांचे व्यावसायिक संबंध असल्यामुळे टाटा समूह आणि चेंबरचे संबंध नेहमीच अतिशय चांगल्या पद्धतीचे राहील. मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलचं झालेलं नुकसान, त्या नुकसानीच्या वेळेला हॉटेलच्या बाहेर व्यवसाय करणाऱ्या, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांचं पुनर्वसनासाठी त्यांनी केलेली मदत ही खरंच त्यांच्यातील मानवता दर्शवणारी होती. ज्या पद्धतीनं त्या हॉटेलचं पुनर्निर्माण त्यांनी केलं आणि कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं त्यांनी सांभाळून घेतलं,
ज्या पद्धतीनं आसपासच्या लोकांना या पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं पुनर्वसन केलं, अशी अनेक उदाहरणं रतन टाटांच्या माध्यमातून देता येतील. राज्य सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं यावेळी उद्योग विभागानं उद्योगभूषण पुरस्कार देण्याची सुरुवात केली आणि त्याचा पहिला पुरस्कार रतन टाटाला दिला आणि रतन टाटांनी तो पुरस्कार अत्यंत आदरपूर्वक स्वीकारला. खरं तर टाटांना अनेक पद्म पुरस्कार मिळाले, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांची उंची वाढण्यापेक्षा पुरस्काराची उंची वाढली असं आपण नेहमीच बघितलं. असं अत्यंत दुर्मिळ असं व्यक्तिमत्व, उद्योग क्षेत्रातलं एक खऱ्या अर्थानं रत्न भारतानं गमावलेलं आहे, किंबहुना जगाच्या उद्योग विश्वानं गमावलेलं आहे. महाराष्ट्राच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनावर, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर भारतातला उद्योग जगत चालेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. श्रोते हो, रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली मुंबईत झाला. त्यांचं शिक्षण मुंबई आणि अमेरिकेत झालं. रतन टाटा हे काटेकोर शिस्तीसाठी ओळखले जात. वैयक्तिक आयुष्यात ते खाजगीपणाला महत्त्व देत. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारं, कोणताही बडेजाव नसलेलं, सभ्य आणि आकर्षून घेणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. पण ते तितकेच सामाजिक भान देखील जपत. कोरोनाचं संकट आल्यानंतर लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी रतन टाटांनी तात्काळ टाटा ट्रस्टकडून 500 कोटी रुपये आणि टाटा कंपन्यांकडून 1000 कोटी रुपयांची मदत केली होती. अशा अनेक कार्यातून रतन टाटा यांची सामाजिक बांधिलकी समाजाला जाणवत राहिली. त्यांच्या या अनन्यसाधारण पैलूबाबत सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने. रतन टाटा हे फार मोठे उद्योजक होते, द्रष्टे उद्योगपती होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचबरोबर ते एक माणूस म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, समाजाबद्दलची कणव असणारे उद्योगपती म्हणून सुद्धा फार मोठे होते. त्यांचं माणूस पण हे अनेकदा छोट्या छोट्या कृतींमधून दिसायचं. एक छोटीशी गोष्ट म्हणजे त्यांना कुत्र्यांचं फार प्रेम होतं आणि त्यांचे स्वतःचे 2 पाळलेले कुत्रे होते. त्यांच्यावर त्यांचं निस्सीम प्रेम होतं. त्यांच्यासाठी ते झटायचे, ते आजारी पडले तर त्यांची काळजी व्हायचे. इतकंच नाही तर दक्षिण मुंबईतलं जे बॉम्बे हाऊस नावाचं टाटांचं मुख्यालय आहे, त्या मुख्यालयाबद्दल असं म्हणतात की तिथे भटक्या कुत्र्यांना बंदी नसायची यायला. भटकी कुत्रे आसपासची तिथे यायची, त्यांना खायला दिलं जायचं, त्यांची काळजी घेतली जायची. या त्यांच्या श्वानप्रेमाचं एक विलक्षण उदाहरण म्हणजे एकदा ब्रिटनमध्ये एका मोठ्या संस्थेतर्फे त्यांना एक जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार होता आणि तो राजपुत्र चार्ल्स, म्हणजे जे आता राजे चार्ल्स आहेत, त्या राजपुत्र चार्ल्स यांच्या हस्ते देण्यात येणार होता. त्याची सगळी तयारी झाली, निमंत्रण आली आणि रतन टाटांनी हे तिकडे आयोजकांना कळवलं की मला माफ करा, मला येता येत नाहीये कारण माझा कुत्रा खूप आजारी आहे. हे जेव्हा चार्ल्सला कळलं तेव्हा राजपुत्र चार्ल्स असं म्हणाले की हे रतन टाटा आहेत, हे खरे रतन टाटा आहेत. म्हणजे ब्रिटन सारख्या महाराजांकडून होणारा गौरव सुद्धा ज्या माणसाला बाजूला ठेवावा असा वाटला आपल्या श्वानप्रेमापायी, त्याचं श्वानप्रेम किती काय तोडीचं असेल हे आपल्या लक्षात येतं. मुंबईतला एक तरुण त्यांनी रतन टाटांना पत्र पाठवलं आणि असं म्हटलं की माझ्या मनात एक कल्पना आली आणि ती म्हणजे भटकी जी कुत्री असतात त्यांच्या मानेभोवती जर आपण एक कॉलर बांधली, म्हणजे रंगीत कॉलर बांधली की जी अंधारात चमकेल अशा प्रकारची कॉलर बांधली तर अनेक कुत्री अपघातांपासून वाचतील, मध्ये आली तर कळेल. तर रतन टाटांनी त्याच्या या कामासाठी आणि या प्रकल्पासाठी पैसे दिले, हवे तेवढे पैसे दिले आणि सांगितलं की तू जास्तीत जास्त कॉलर्स अशा भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात बांध, म्हणजे ती कुत्री मरणार नाहीत. आता कुत्र्यांबद्दलचं प्रेम हे एक त्यांचं उदाहरण झालं, पण त्यांचं माणूस पण कसं होतं हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. आता ज्या वेळेला मुंबईमध्ये स्फोट झाले होते आणि आपल्याला माहिती की ताजवरती तेव्हा ताजमध्ये हल्ला झाला होता आणि ताज हे टाटा ग्रुपचं हॉटेल उद्ध्वस्त झालं होतं काही प्रमाणामध्ये. त्यानंतर रतन टाटांनी आणि टाटांनी त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची तर काळजी घेतलीच, पण ताजमहल हॉटेलच्या बाहेर जे अनेक विक्रेते बसायचे, जे अनेक टॅक्सीवाले असायचे किंवा इतर सामान्य जे लोक होते, त्यांच्या सगळ्यांच्या उपचारांची काळजी सुद्धा रतन टाटांनी घेतली. इतकंच नाही तर त्यांची ते नंतर चौकशी करत राहिले की आपल्या इमारतीच्या बाहेर राहणारा तो आहे की नाही व्यवस्थित, त्याचे उपचार नीट चालत की नाही, ती सगळी आर्थिक जबाबदारी त्यांनी घेतली. इतकंच नाही तर त्यातल्या अनेकांना भेटायला रतन टाटा स्वतः जायचे. हा जो त्यांचा उद्योगपती, आपण त्याला कॅपिटलिस्ट अशा प्रकारे म्हटलं जातं, पण याच्यातलं जे कल्याणकारी अंग आहे, म्हणजे कल्याणकारी उद्योजकता आहे, ते रतन टाटा हे भारतातले
सगळ्यात मोठं उदाहरण तो त्यांच्याकडे आलेला JRD टाटांचा वारसा होता. तो वारसा त्यांनी नुसता समर्थपणे पेलला नाही तर तो आणखीन पुढे नेला. त्यांच्या एका मूळ गावाचा विकास करण्यासाठीच्या योजना आखा असं त्यांनी एकदा सांगितलं होतं. तर अनेकांनी त्याच्यातल्या योजना पाठवल्या. त्या छोट्या छोट्या योजना होत्या, काही 2 कोटींच्या होत्या, काही 5 कोटींच्या होत्या. रतन टाटांनी त्या सगळ्या योजना नाकारल्या आणि ते म्हणाले की या मला नकोत. मग त्यांना ते म्हणाले की किमान 100 कोटींची करा. मग त्यांची कशी झेप होती, त्यांची दृष्टी होती. आपल्याला माहिती की टायटन हा जो घड्याळांचा जो ब्रँड आहे तो टाटांचा आहे आणि तो ज्या वेळेला डेव्हलप झाला त्यावेळेला रतन टाटांनी आग्रह धरून तो कारखाना दक्षिण तामिळनाडूमध्ये आहे तेव्हा अनेक बायकांना प्रशिक्षण दिलं. आपण जर टायटनच्या कारखान्यामध्ये गेलो तर तिथे आपल्याला दिसेल की जास्तीत जास्त महिला काम करतात आणि महिलांच्या स्वयंरोजगारासाठी, महिलांच्या आर्थिक स्वावलंबन यावं यासाठी त्यांनी जास्तीत जास्त संधी ही टायटनमध्ये दिली. रतन टाटांच्या सगळ्या या ज्या उद्योजकतेला एक सामाजिक दृष्टी, सामाजिक आकलन, सामाजिक बांधिलकी होती. आता रतन टाटांनी ज्या वेळेला टाटा समूहाचं काम स्वीकारलं त्यावेळेला टाटा हाऊसिंग ही कंपनी नव्हती किंवा फार मोठी नव्हती. पण त्यांच्या लक्षात आलं की शहरांमधला सगळ्यात मोठा प्रश्न हा घरांचा आहे आणि परवडणाऱ्या घरांचा आहे. त्यामुळे रतन टाटांनी टाटा हाऊसिंगच्या अनेक प्रकल्पांमध्ये असा आग्रह धरला की आपल्याला छोटी घरं बांधता आली पाहिजेत, छोटे ब्लॉक्स बांधता आले पाहिजेत आणि ते मध्यम वर्गाला, निम्न मध्यम वर्गाला अशा लोकांना परवडायला हवे. ही त्यांची त्याच्या मागची दृष्टी होती. म्हणजे तसं म्हणलं तर टाटांचा समूह हा नुसता आज भारतातला मोठा समूह नाहीये तर तो जगातला एक मोठा समूह आहे आणि टाटांचा जो सगळ्या जगभरातला विस्तार आहे असं म्हणतात की भारतामध्ये टाटांचा जेवढा उद्योगांचा पसारा आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठा पसारा हा भारताबाहेर इतर देशांमध्ये आहे आणि ते सगळं काम रतन टाटांनी केलं. आता या जगभरातनं निर्माण होणारा पैसा हा टाटांच्या सगळ्या ट्रस्टमध्ये येतो आणि त्या ट्रस्ट म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती अनेक कामं केली जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सरवरची जी हॉस्पिटल्स आहेत ती टाटांनी बांधली आहेत. ते नुसतं मूळ मुंबईचं एक हॉस्पिटल नाही, त्याचा अनेक ठिकाणी आता विस्तार झालाय. केंद्र सरकारने ज्या वेळेला ईशान्य भारतामध्ये अशा प्रकारची छोटी कॅन्सर हॉस्पिटल्स बांधायचं ठरवलं तेव्हा रतन टाटा त्याच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी हवं ते सहकार्य, सहाय्य हे केंद्र सरकारला दिलं. त्यामुळे ईशान्य भारतात आज कॅन्सरवरचे उपचार उभे राहिले. उद्योजकाला जी एक सामाजिक बांधिलकी आणि दृष्टी असायला हवी त्याचं रतन टाटांच्या इतकं मूर्तिमंत उदाहरण JRD टाटांच्या नंतर दुसरं भारतात नाहीये. श्रोते हो, भारतीय संस्कृतीत साधेपणा, नम्रपणा, निस्वार्थपणा या मूल्यांना महत्त्व आहे. देशातल्या सर्वात मोठ्या उद्योग समूहाचं नेतृत्व करताना रतन टाटा यांच्यात हे सगळे गुण होते. म्हणूनच उद्योग जगतासह सामाजिक बांधिलकी जपणारा एक उत्तम माणूस म्हणून रतन टाटा यांना देश कधीच विसरू शकणार नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य त्रिसरण कांबळे, समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.